नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहे 2026 ई पीक पाहणी कशा पद्धतीने तर करायची आहे, तरच तुम्हाला पीक विमा, अतिवृष्टी, नुकसान भरपाई हे तुम्हाला इथं मिळणार आहे। तर ई पीक पाहणी करणे सर्वांना बंधनकारक आहे। तर ई पीक पाहणी कशा पद्धतीने तर करायची आहे, सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअरवरती यायचं आहे आणि प्ले स्टोअरवरती आल्याच्या नंतर इथं तुम्हाला नवीन ॲप्लिकेशन, नवीन व्हर्जन डाउनलोड करून घ्यायचं आहे। तर ई पीक पाहणी यावरती क्लिक करा आणि जी काही पहिली जी लिंक येईल, पहिल्याच लिंकवरती तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायची आहे। तर आता आपण इन्स्टॉल करून घेतलेले आहे, त्यामुळे ओपनचं ऑप्शन इथं आलेलं आहे। तर आता अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसत असेल, तर इथं ड्रॅग करायचं आहे। तर आता आपला जो काही विभाग आहे, सर्वप्रथम विभाग जे आहे ते तुम्हाला अशा प्रकारचं दाखवेल। तर आपला जो काही विभाग आहे, विभागवरती तुम्हाला निवडावरती क्लिक केल्याच्या नंतर यामध्ये तुमचा अमरावती विभाग असेल, छत्रपती संभाजीनगर, कोकण असेल, नागपूर असेल, नाशिक असेल किंवा पुणे असेल, तुमचा जो काही विभाग आहे ते विभागवरती तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि एरोवरती क्लिक करायचं आहे। तर आता इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील, एक म्हणजे शेतकरी म्हणून लॉग इन करा आणि दुसरं दिसेल इतर। तर आपल्याला पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, शेतकरी म्हणून लॉग इन करा। आता तुम्ही जे काही 2025मध्ये खरीप व रब्बीची ई पीक पाहणी केलेली असेल, तर इथं तुम्हाला फक्त तुम्ही तुमचा मोबाईल नंबर इथं तुम्हाला टाकायचा आहे। याआधी जर तुम्ही नोंदणी केलेली नसेल, तर खाली एक ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला नोंदणी करा, या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर शेतकऱ्यांचं पूर्ण नाव टाका आणि मोबाईल नंबर टाकून सांकेतिक पाठवा। एक OTP येईल, ते OTP टाकल्याच्या नंतर पुन्हा तुम्ही या पेजवरती याल, जी काही लॉग इन पेजवरती। तर इथं आल्याच्या नंतर आता इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सांकेतिक पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर आता आपण आपला जो काही मोबाईल नंबर आहे इथं टाकून घेऊ आणि सांकेतिक पाठवा या ऑप्शनवरती आपण क्लिक करणार आहे। तर आता आपण आपला जो काही मोबाईल नंबर आहे इथे टाकलेला आहे, सांकेतिक पाठव या ऑप्शनवरती देखील आपण क्लिक केलेला आहे। तर इथं तुम्हाला दिसेल सांकेतिक पाठवलेला आहे, सांकेतिक नंबर देखील इथं आलेला आहे आपल्याला। तर इथं आपण आपला जो काही सांकेतिक नंबर आहे ती इथं टाकून घेऊया। तर इथं सांकेतिक नंबर आपला जो काही आपण इथं टाकलेला आहे, तर आता आपल्याला क्लिक करायचं आहे लॉग इनवरती। तर इथं आपण आता लॉग इनवरती आपण क्लिक करणार आहोत, इथून कट करून घेऊ। लॉग इनवरती जसे क्लिक कराल तर इथं तुम्हाला अशा प्रकारचं इथं दिसेल तुम्हाला। आता यामध्ये जर तुमचं खातेदाराच्या नाव यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, तर इथं तुम्हाला तुमचं नाव दिसेल। या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर जर दिसत नसेल, तर इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल नवीन खातेदार नोंदणी करा, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। यामध्ये तुमचं अमरावती, तुमचा जो काही जिल्हा आहे ते जिल्हा सिलेक्ट करा, तालुका सिलेक्ट करा, गावाचे नाव सिलेक्ट करा आणि सर्चवरती क्लिक करा। तर यामध्ये तुमचे पहिले नाव येईल, मधले नाव, आडनाव, खाते क्रमांक किंवा गट क्रमांक, तर यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि शोधावरती क्लिक करायचं आहे। शोधावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचा जो काही सर्वे नंबर टाकल्याच्या नंतर शोधावरती क्लिक करा, किंवा तुम्ही नाव पहिले नाव टाकू शकता, मधले नाव, आडनाव, खाते क्रमांक किंवा गट क्रमांक हे टाकल्याच्या नंतर शोधावरती क्लिक केल्याच्या नंतर एरोवरती क्लिक करा, तिथं तुमचं नाव येईल, ते नाव सिलेक्ट करा आणि पुन्हा समोर जा। पुन्हा समोर गेल्याच्या नंतर आता तुम्ही कोणत्या पेजवरती याल, तर इथून तुमचं पुन्हा तुम्ही या पेजवरती येणार, खातेदाराचे नाव यावरती क्लिक केल्याच्या नंतर इथे तुम्हाला दिसत असेल, प्रायव्हसीसाठी मी थोडी इन्फॉर्मेशन ब्लर केलेली आहे, खातेदाराचे नाव खाली येईल, या चेकबॉक्सवरती क्लिक करा, इथं तुमचं नाव येईल आणि एरोवरती क्लिक करा। एरोवरती क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारचं इंटरफेस आता तुम्हाला दिसेल। पिकाची माहिती नोंदवा, अपलोड, गावाची संपूर्ण ई पीक पाहणी केलेल्यांची यादी दिसेल, पीक माहिती मिळवता येणार आहे, कायम पड, चालू पड, बांधावरची झाडाची नोंदणी देखील इथून करता येणार आहे। तर आपल्याला क्लिक करायचं आहे कशावरती, पीक माहिती नोंदवावरती। तर मी यावरती क्लिक करून घेणार आहे, इथं तुमचे नाव वगैरे संपूर्ण इथे दिसेल। तर आता आपल्याला क्लिक करायचं आहे आपलं खाते क्रमांक इथं ॲटोमॅटिकली इथं येईल, फक्त या एरोवरती क्लिक करायचं आहे आणि खाते क्रमांक तुम्हाला सिलेक्ट करता येणार आहे। त्यानंतर इथं तुम्हाला क्लिक केल्याच्या नंतर तुमचा गट क्रमांकसुद्धा तुम्हाला सिलेक्ट करता येणार आहे। यानंतर तुमचा हंगाम इथं सिलेक्ट करायचा आहे, खरीप आहे, रब्बी आहे, याचप्रमाणे आता आपण इथं खरीप सिलेक्ट करणार आहे, किंवा तुम्ही इथून उन्हाळी देखील ई पीक पाहणी करू शकता, खरीप असेल, रब्बी असेल। तर इथं आपण जे काही क्लिक केल्याच्या नंतर इथं खाते क्रमांकावरती जशी क्लिक कराल, तर इथं तुमचा जो काही खाते क्रमांक आहे इथं येऊन जाईल। तर अशा पद्धतीने तुम्ही इथून चेक करून घ्यायचं आहे की तुमचा खाते क्रमांक, गट क्रमांक सिलेक्ट करून घ्यायचा आहे। यानंतर खाली यायचं आपल्याला, आपला गट क्रमांक हे सिलेक्ट केल्याच्या नंतर आता आपला जे काही किती एकूण क्षेत्र आहे, पोट खराबा किती आहे हे आपल्याला इथं दिसेल। याचप्रमाणे आपला हंगाम इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे। हंगाम सिलेक्ट केल्याच्या नंतर आता यामध्ये तुम्हाला पिकं दिसतील, यामध्ये एक पीक आहे, बहुपीक आहे, याचप्रमाणे आपलं जे काही आहे, तर यामध्ये इथे एक पीक,
एक पीक जर असेल फक्त सोयाबीनच असेल तर सोयाबीनवरती सिलेक्ट करा, किंवा तुमचं बहुपीक असेल सोयाबीन, कापूस, तूर, उडीद असेल तर बहुपीकवरती सिलेक्ट करा. तर यामध्ये तुम्हाला ॲड करायचे ऑप्शन इथं येऊन जाणार आहे. तर मुख्य पीक काय यामध्ये सोयाबीन आहे की कापूस आहे? तर यामध्ये ज्वारी आहे, बाजरी आहे, कडधान्य आहे, भुईमूग आहे, याचप्रमाणे मूग आहे, सोयाबीन, उडीद, कापूस, कांदा जे काही असेल यामध्ये तुमचं जे काही पीक आहे ते पीक तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. तर आपलं मुख्य पीक आपण इथं कापूस टाकून घेणार आहोत. तुमचं जेवढं काही क्षेत्र असेल, फॉर एक्झाम्पल आपल्यापाशी 3 आहे तर आपण इथं 2 करणार आहोत. दिनांक इथं टाकायचे आहे. तर आता दिनांक इथून तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचे कधीचे आहे ते. तर इथं मी डेमोसाठी हा व्हिडिओ बनवत आहे. त्याचप्रमाणे इथं डेट सिलेक्ट केल्याच्या नंतर आता दुसरं पीक आपलं जे काही आपण इथं उन्हाळी सिलेक्ट केलेलं आहे. तर आता यामध्ये सोयाबीन सिलेक्ट करणार आहे मी. सोयाबीन इथं 1 टाकून देणार आहे, म्हणजे एकूण 3 बरोबर इथं होऊन जाणार आहे. तर आता खाली यायचं आहे. बाकी काहीच भरायचं नाही. तुम्हाला 2 पीक असेल तर 2च पीक करून ई पीक पाणी करता येणार आहे. आता यामध्ये येते आपल्याला जलसिंचनाचे साधन, या ऑप्शनवरती क्लिक करा. आता जे काही तुम्हाला सातबारावर पाहिजे असेल, यामध्ये तुम्हाला कोरडो पाहिजे असेल किंवा सरकारी कालवा पाहिजे असेल, विहीर पाहिजे असेल, बंधारा पाहिजे असेल, किंवा तुम्हाला तुमच्या शेतामधील नदी, नाला, शेततळे जे काही तुमच्या सातबारावर पाहिजे असेल ते तुम्ही इथून सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट जसं तुम्ही कराल तर ते तुमच्या सातबारावर येईल. जसं मी कोरडवाहू सिलेक्ट केलं तर आता माझ्या सातबाऱ्यावर कोरडवाहू इथं येणार आहे. जलसिंचनाचे साधन इथं काही येणार नाही. जर मी इथं विहीर केलं तर विहीर जर केलं तर इथं दिसेल मला ठिबक सिंचन आहे, तुषार सिंचन आहे, एखादं तुम्हाला इथून सिलेक्ट करता येणार आहे. तर आपलं कोरडवाहू आहे तर आपण इथं कोरडवाहू सिलेक्ट करणार आहे आणि इथं पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. एक पीक तुम्हाला भरणे जे काही डेट आहे, डेट इथं डेमोसाठी आपण इथं टाकून घेऊया आणि पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करू. तर इथे गेल्याच्या नंतर इथं आता आपल्या शेतातील लोकेशन घेईल. लोकेशन घेतल्यानंतर इथं तुम्हाला संपूर्ण दाखवेल आणि सबमिटवरती क्लिक करा. तर इथून तुम्ही तुमची ई पीक पाणी झाली की नाही इथून चेक करू शकता. आपण शेताच्या जास्त दूर असल्यामुळे लोकेशन इथं ओपन होणार नाही. तर इथं अशा पद्धतीने इथं तुम्हाला आता दाखवल्याप्रमाणे इथं मी प्रायव्हसीसाठी इन्फॉर्मेशन ब्लर केलेली आहे. अशा प्रकारचं तुम्हाला इथं दिसत असेल. यानंतर पुढे जावरती क्लिक केल्याच्या नंतर आता आपलं GPS वगैरे हे आहे. तर इथं पुढे जा ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमची ई पीक पाणी सबमिट करून टाकायची. यानंतर आता आपली ई पीक पाणी झाली की नाही हे पाहण्यासाठी पिकाची माहिती पहा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर इथं आपले जे काही ई पीक पाणी आहे इथं झालेले दिसत असेल. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची ई पीक पाहणी करून घ्या. आता ई पीक पाहणी केली तरच तुम्हाला पीक विमा, अतिवृष्टी, नुकसान भरपाई अशी जी काही भरपाईची रक्कम आहे ती तुम्हाला इथं मिळणार आहे. तर लगेच तुम्ही तुमची ई पीक पाहणी करा. थँक्यू.